नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 15 मार्च 2025. आज आपण काही चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, भारतामध्ये पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेला पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, काकरापार अणुऊर्जा प्रकल्प युनिट 3. हा जो प्रकल्प आहे तो आपल्याला कोणत्या राज्यात आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे गुजरात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, काकरापार अणुऊर्जा प्रकल्प युनिट 3 ची ऊर्जा क्षमता किती आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 700 मेगावॅट. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया, जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 15 मार्च. त्यानंतर बघा, जागतिक ग्राहक हक्क दिन प्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 1983. पुढे बघा, ग्राहक हक्कांच्या सुरुवातीच्या संकल्पनेशी खालीलपैकी कोणता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जॉन एफ केनेडी. पुढे बघा, जागतिक ग्राहक हक्क दिन 2025 ची थीम काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे शाश्वत जीवनशैलीसाठी योग्य बदल. हे जागतिक ग्राहक हक्क दिन 2025 ची थीम आहे. पुढील प्रश्न बघूया, जागतिक हक्क दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे. पुढे बघूया, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक, त्यालाच बघा काय म्हणतात, NCH, ग्राहकांना कोणत्या क्रमांकावर विनाशुल्क तक्रार नोंदवण्याची सुविधा आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 1915 किंवा 1915. हा जो आहे मित्रांनो विनाशुल्क तक्रार क्रमांक आहे, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक आहे. पुढील प्रश्न बघूया, मीट द चॅम्पियन अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते? याचं योग्य उत्तर आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. त्यानंतर बघा, मीट द चॅम्पियन अभियानाअंतर्गत कोण शाळांना भेट देतात? याचं योग्य उत्तर आहे नामांकित क्रीडापटू. पुढे बघा, मीट द चॅम्पियन अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी क्रीडापटूंच्या अनुभवांची देवाणघेवाण करणे. यासाठी हे जे काही अभियान आहे ते राबवलं जात आहे. मीट द चॅम्पियन्स अभियान मुख्यतः कोणत्या गटासाठी आयोजित केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे शालेय विद्यार्थी. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सध्या भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पियुष गोयल. पुढे बघा, अस्त्र क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हवा ते हवा क्षेपणास्त्र. पुढे बघा, अस्त्र क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो DRDO. पुढील प्रश्न बघा, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं योग्य उत्तर आहे IQ एअर यांनी वर्ल्ड एअर क्वालिटी 2024 रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या देशांनी WHO PM 2.5 वार्षिक मार्गदर्शक सूचनेची पूर्तता केली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, बहामास, बार्बाडोस, एस्टोनिया, ग्रेनाडा, आइसलँड आणि न्यूझीलंड. या सगळ्या देशांनी WHO PM 2.5 पार्टिकल मॉन्युलेट याची पूर्तता केलेली आहे. प्रदूषणाशी संबंधित आहेत मित्रांनो PM 2.5. पुढे बघा, 2024 मध्ये सर्वाधिक प्रदूषित 5 देश कोणते आहेत? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चाड, बांगलादेश, पाकिस्तान, कांगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि भारत. हे 5 देश सर्वाधिक प्रदूषित देश आहेत 2024 मध्ये. पुढे बघा, 2024 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित महानगर कोणते आहेत? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बर्निहाट, जे आसाममध्ये आहे. जर तुम्हाला राजधानी विचारली तर त्याचं उत्तर येईल दिल्ली. पुढे बघा, जगातील सर्वात स्वच्छ हवायुक्त प्रदेश कोणता आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ओशिनिया. पुढील प्रश्न बघूया, अप्पार ID म्हणजे काय? बघा, अप्पार ID हा जो आहे हा शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, म्हणून याचं योग्य उत्तर होईल भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक विशेष ओळख प्रणाली म्हणजे अप्पर ID. बघा, अप्पर जे आहे त्याचं फुल फॉर्म बघा, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री ID. बघा, ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा अप्परचा त्या ठिकाणी फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा, अप्पर ID किती अंकी क्रमांक आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 12 अंकी हा क्रमांक आहे.
पुढे बघा, अप्पर आय डीच्या मदतीने विद्यार्थी कोणती माहिती डिजिटल स्वरूपात साठवू शकतात? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, मार्कशीट, ग्रेडशीट आणि डिग्री ही सगळी माहिती ते डिजिटल स्वरूपामध्ये साठवू शकतात. पुढील प्रश्न बघा, अप्पर आय डी कोणत्या शैक्षणिक धोरणाशी संलग्न आहे? त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. पुढे बघूया, अप्पर आय डी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वन नेशन वन स्टुडंट आय डी या उपक्रमाचा तो भाग आहे. त्यानंतर पुढे बघा, अप्पर आय डी प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांची डिजिटल माहिती साठवणे आणि त्यांना सहज प्रवेश मिळवून देणे. अशा पद्धतीने बघा मित्रांनो, आजचं काही करंट अफेअर्स चालू घडामोडीची माहिती, त्याचप्रमाणे सामान्य ज्ञानाची आपण माहिती या ठिकाणी बघितली. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय, टेक केअर.